आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज। या क्षणाचा सर्वात मोठा ओपिनियन पोल। महाराष्ट्राच्या 48 जागेवर कोणाचं पारडं किती जड, भाजपला किती जागा भेटणार, काँग्रेस महाआघाडीला किती जागा भेटणार, महायुतीला किती जागा भेटणार, त्या संदर्भात सर्वात मोठा सर्वे, भाजपला सर्वात मोठा धक्का। तर या संदर्भात महत्त्वाचा बिग ब्रेकिंग न्यूज। या क्षणाची सर्वात मोठी बातमी। तर जालन्यामध्ये तुम्ही बघू शकता की रावसाहेब दानवे पिछाडीवर असू शकताय, तर कल्याण काळे आघाडीवर असण्याची शक्यता आहेत। तर या संदर्भात महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज। सर्व जिल्ह्यांचा मोठा सर्वे। त्यानंतर तुम्ही बघू शकताय छत्रपती संभाजीनगर संदीपान भुमरे हे शिंदे गटाच्या पिछाडीवर, चंद्रकांत खैरे आघाडीवर असू शकताय, तर मागील वर्षी इम्तियाज जलील जे खासदार होते यांचा यामध्ये मोठं नुकसान। त्यानंतर तुम्ही बघू शकता हे बीडमधील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे साहेब या आघाडीवर, तर बजरंग सोनवणे या पिछाडीवर असू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर अहमदनगरमधून सुजय विखे पाटील हे जे भाजपचे आहेत हे पिछाडीवर, तर निलेश लंके हे शरद पवार गटाच्या आघाडीवर दिसू शकतायत, ही शक्यता आहेत। त्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता की मावळमधून श्रीरंग बारणे हे आघाडीवर, त्यानंतर संजोग वाघिरे हे पिछाडीवर दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर पुण्यामधून बघू शकता की मुरलीधर मोहोळ या आघाडीवर, त्यानंतर रवींद्र धगेकर हे पिछाडीवर, तर वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचे हे पिछाडीवर दिसण्याची शक्यता आहे। ही यामध्ये बदलही होऊ शकतो, कोण बाजी मारू शकतं या संदर्भात सांगता येत नाही, परंतु ही फक्त शक्यता आहे। तर रायगडमधून सुनील तटकरे पिछाडीवर, तर अनंत गीते आघाडीवर दिसण्याची शक्यता आहे, तर विजयाच्या दिशेने ते दिसत आहे। तर तुम्ही बघू शकताय सर्व। त्यानंतर सोलापूरमधून बघू शकताय की राम सातपुते भाजपचे उमेदवार आहे या आघाडीवर विजयाच्या दिशेने, तर प्रणिती शिंदे या पराभवाच्या छायेत दिसत आहेत। त्यानंतर तुम्ही तो पुढचा बघू शकताय। त्यानंतर हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सर्वे आहे। तर माढामधून तुम्ही बघू शकताय रणजित सिंग निंबाळकर हे पिछाडीवर, तर धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर दिसू शकतायत। असा सर्वात मोठी शक्यता असून यामध्ये बदलही होऊ शकतो। त्यानंतर तुम्ही बघू शकताय पुढे कशा प्रकारे परभणीमध्ये महादेव जानकर साहेब हे पिछाडीवर, तर संजय जाधव साहेब या आघाडीवर, म्हणजे विजयाच्या दिशेने तुम्हाला दिसत आहे। तर या संदर्भात हा सर्वात मोठा सर्वे असून ही शक्यता आहे, यामध्ये बदलही होऊ शकतो। त्यानंतर तुम्ही बघू शकताय पुढे बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव हे पिछाडीवर, त्यानंतर नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर, तर रविकांत तुपकर हे पिछाडीवर। तर अशा प्रकारे यामध्ये नरेंद्र खेडकर हे आघाडीवर विजयाच्या दिशेने दिसत आहे, तर बाकीच्यांचा पराभवाची छाया आहे। तर हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा हा मतदारसंघ असून अकोल्यामधून अनुप धोत्रे हे पिछाडीवर, त्यानंतर अभय पाटील हे काँग्रेसचे पिछाडीवर, तर प्रकाश आंबेडकर माननीय साहेब हे वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीवर आहेत। आणि हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सर्वे आहेत। हा सर्वात मोठा ओपिनियन पोल असून हा फक्त शक्यता आहे, यामध्ये बदलही होऊ शकतो। कोण जिंकून येणार, कोण पडणार या संदर्भात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा ओपिनियन